राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी तुहा विठ्ठल भरवा तुहा माधव भरवा तुहा विठ्ठल भरवा तुहा माधव भरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी तुहा विठ्ठल विठ्ठल भरवा तुहा माधव भरवा तुहा माधव भरवा तुहा माधव भरवा तुहा विठ्ठल भरवा तुहा माधव भरवा तुहा माधव भरवा तुहा सर्व सुखाचे आदर बापर तुमादे विवर सुखाचे आदर बापर तुमादे विवर सर्व सुखाचे आदर बापर तुमादे विवर सुखाचे आदर बापर तुमादे विवर सर्व सुखाचे आदर बापर तुमादे विवर तुहा विठ्ठल भरवा तुहा माधव भरवा तुहा माधव भरवा तुहा माधव भरवा सर्व सुखाचे आदर बापर तुमादे विवर तुहा विठ्ठल भरवा तुहा माधव तुहा माधव भरवा तुहा माधव राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे तीर्थव्रत नेम बावे विघ्न सिद्धी तीर्थव्रत नेम बावे
विनसिद्धी नवरत्न नेह भावे विनसिद्धी मायाची कृपाची करी भाव बळे आगळे रविना भाव बळ्या
ज्ञानसंताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बापाची सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता. मनोजवं मारुतुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवानरूत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव वन्दनात् मृत्युर्मुक्षीयमामृताम्. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु कार्यरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शांतिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. तीर्थव्रत नेम भावे वीण सिद्धी वायाची उपाधी करशितना भाव बळया कळे एरविना कळे करतरी आवळे तैसारी. पारियाचा रवा घेता भूमीवर यत्न परोपरी साधन तैसे. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण माझे हाती. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग जगत वंदनीय ज्ञानियांचे राजे विश्ववंदनीय असे असणारे माझे जिव्हाळ्याचे संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय यांच्या हरिपाठातला 12वा क्रमांकाचा अभंग मी आजच्या या सेवेसाठी घेतलेला आहे. या अभंगावरती बोलण्यापूर्वी परिहार देण्यापूर्वी गुरूंचं पण वंदन केलं पाहिजे. आणि न्यायाने आपणची देव होय गुरु आपणची देव होय गुरु आपणची देव होय गुरु आपणची माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव. माझे बाबाच माझे गुरु ठरले. माझ्या बाबांचंच नाव होतं विठोबा. 1980 साली वयाच्या 18 वर्षी मी सहज बोललो होतो त्यांना. म्हणलं बाबा एवढे काही त्यावेळेला असे कीर्तन वगैरे महाराज लोक वगैरे काही नव्हती, कमी होते आमच्या खेडेगावात. कारण खानदेशातला माणूस मी. ही अतिशय सुशिक्षित एरिया. पुन्हा तिथे काय होणं नाही का. पुन्हा तिथे काय होणं हा पुण्याचाच आहे. माझ्या वडिलांना मी परवानगी खूप ते द्या मला कीर्तन करायची इच्छा. तेवढे कीर्तन कशासाठी करायचं ना. कीर्तनाने समाज सुधरत नाही ना तमाशाने लोक बिघडत नाही. जिथे आहे तिथेच आहे. सुधरले का कीर्तनाने लोक. अरे हम नहीं सुधरेंगे तो तुम कहाँ से सुधरेंगे. विठ्ठल कीर्तन हे कशा करता साधन आहे. कशा करता तुला कीर्तन करायचंय. पोट भरण्यासाठी. ते पोट भरायचं साधन आहे. मंडळी
कीर्तन करून पोट नाही भरत, पण पोट भरून कीर्तन करतो. विठ्ठल विठ्ठल फार खतरनाक स्वभावाचे शुद्ध वारकरी होते माझे वडील. ते म्हणे कीर्तनाचे पैसे घेणे आईची भाड खाल्ल्याचं पाप आहे, आणि आईची भाड खाण्याचं पाप आयुष्यात मी 42 वर्षात केलं नाही. विठ्ठल करण्याचं साधन आहे. गाथा, ज्ञानेश्वरी, इतर जे काही ग्रंथ असतील कशा करताय? जो स्वतः सुधारलेला नाही आणि त्यांनी किती उपदेश केला. गाईले वेशीच्या डब्याने तुकोबाराय सांगतात. माझं असं हे कळत नाही की ती बुद्धी कुठे लहान ठेवली जाते. आज असं वाटतंय बघून मला वाईट वाटतं मंडळी. केव्हा ती ज्या वेळेला पेढे खाते त्यावेळेला तेव्हा मला वाईट वाटतं. कोण? ती पेढे खाते, तिला खायला मिळत नाही. तेव्हा असं वाटतं आज जर बाबा राहिले असते तर मी पाया पडून माफी मागून वाटेल ते करून म्हटलं असतं गेली आईची भाड तरी चालेल. कथेचा विक्रम मातेसी गमन तयार झालो असतो नाही की आपण ते बुद्धीला नाही पटत. याला संस्कार लागतात. लक्षात किती कीर्तन ऐकले म्हणजे जीवनाचा उद्धार होतो. कितीदार ज्ञानेश्वरी पाठ केले म्हणजे. शस्त्र आणि शास्त्र फक्त एकाच रेषेचा फरक आहे. अचूक जर लागले ना मंडळी तर त्याचा परिणाम होतो. शस्त्र रावणाला किती बाण मारत होते, प्रभू रामचंद्र मरत नव्हता. शेवटी सांगावं लागलं इथे अचूक मार. अचूक ठिकाणी मारल्यानंतर एकच बाणाचं काम होतं फक्त, पण योग्य ठिकाणी लागत नव्हतं. तसं शास्त्र आहे. पाठांतराने शास्त्र पाठ केल्यानंतर जीवनाचा उद्धार नाही होत. लक्षात ठेवा. परमार्थाची इमारत ही आचरणावरती उभी आहे. विठ्ठल तू किती आचरण करतो, तू वागतो कसा, याला महत्व आहे. लक्षात ठेवा. किती बुवाबाजी वाढत चालली काही काही ठिकाण आहे का. भरपूर फार मोठं मोठं स्वरूप आलं. माझी लायकी नाही तेवढी. मला काय नाही याची बरं माग ना. मी शिकलो नाही, काही नाही. मला ताल सूर यातला कुठलाही प्रकार माहिती नाही. नोकरी करत होतो फक्त बस. ना कधी भजनात गेलो नाही, काही नाही. पण एक वाटायचं की आपण काहीतरी करावं. आजकाल प्रत्येक जण उपदेश करायला लागलेला, ऐकायला कोणीच नाही. 2 वर्षापूर्वी इथे गुरुकुलमध्ये आमच्या भागातली काही मुलं इथे आली आणि ओळख वगैरे झाली. आमच्या आबांनी त्यांनी आदरणीय ते अण्णा महाराजांशी सांगितलं. ते महाराज म्हटले मीच म्हटलं मला बी एखादी तारीख तर द्या बरोबर. कीर्तन कसं असतं या भागात करावं लागतं ते बघायला मिळालं. 30 वर्षापूर्वी माऊलींच्या मंदिरात योग आला होता. मोठे बाबा सदानंद गुरुजी वगैरे होते त्यावेळी. 30 वर्षानंतर आता इथे एवढं मोठं हे जागृत देवस्थान 2 महिन्यापूर्वी मी आलो. तुम्हाला टाकून होते तेव्हा 2 महिन्यापूर्वी मी इथे आलो होतो. 2-2.5 महिन्यापूर्वी हृदयाच्या नसा तुटल्या होत्या. मी आळंदीला माऊलीच्या दर्शनाला आलो आणि इथे पण आलो. आणि तो सगळा किस्सा सांगत असताना एक अचानक व्यक्ती तिथे तुमच्या याच्यातली या भागातली व्यक्ती तिथे ती मला म्हटली एक काम करा महाराज, तुम्ही तिथे मध्ये जा. तिथे भस्माची वडी पडलेली, त्याला असे बोट ओढा आणि हृदयाला ओढून घ्या, घरी जा. भक्तों को तूने शिवजी कभी निराश ना किया, मांगा जो जिन्हें चाहा वरदान दे दिया. बड़ा है तेरा दायरा, बड़ा दातार तू, बड़ा दातार तू. आयो शरण तिहारे प्रभु तार तार तू. कैलास के निवास नमो बार बार नमो बार बार. आयो शरण तिहारे प्रभु तार तार तू, तार तार तू, तार तार तू. इथून गेल्यानंतर
दुसऱ्या दिवशी डॉक्टरकडे गेलो. सकाळी आम्हाला 12 तास लागतात जायला प्रवासाला. आणि त्याला म्हटलं चेक कर. फाईल आहेत माझ्याजवळ. मला सुद्धा विशेष वाटलं की असं का, हे घडलं कसं. मृत्यूशय्यावरती 3 महिन्यापूर्वी मलाच टाकलेलं होतं नाही का. पण एक आमच्याकडे विनोदाने म्हणतो, मरण कोणाला असतं, चांगल्यालाच असतं. मी जिथे कोणाला आवडत नाही तो मला काय घेऊन जाईल. असो, मग माझी इच्छा होती की आपण भगवंताची सेवा इथे करावी. कीर्तनाचं काय तिथे आम्हाला रोज फुकटचा महाराज म्हणून, त्यामुळे कोणी आम्हाला बोलत. फार कठीण नियम सांगितले होते. कीर्तनाला जाताना पाणी प्यायचं नाही, जेवण करायचं नाही, भाड्याला पैसे घ्यायचे नाही. कशाला हे तोंडाने म्हणतात, भाड्याला पैसे द्या. विठ्ठल खालच्या तळाला काय चाललेलं आहे, आपण काय करतो. ही व्यास गादी कोणाची आहे. ही गादी काही एवढी सर्वसामान्य नाही, उद्धार होण्याची. कीर्तन चांगलं होय. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. तुकोबांना सहज विचारलं, बाबा कीर्तनाचा काय फायदा तुम्हाला. 3 दिवसापासून इंद्रायणीच्या पलीकडे गरुडावरती बसून तो माझी वाट बघतोय. 3 दिवसापासून तिथे थांबलेला आहे. हा माझा कीर्तनाचा फायदा. कोण म्हणतो, तुकोबाराय सांगतात. आजच्या बोवाला विचारावर कीर्तनाचा काय. खायला काही नव्हतं, 4 चाकी गाडीमध्ये फिरतो, बंगले बांधले. हा याचा फायदा. विठ्ठल काय उद्धार होणार आहे. कीर्तन हे जीवनाच्या उद्धाराचं साधन आहे. जीवन एवढं सर्वसामान्य नाही समजत. काही नाही तरी काय, थोडी स्वान सुख रे बापू. थोडस माझ्या जिभेला हाड नाही बरं का. तुमच्या असेल तर मला कल्पना ती नसल्यामुळे तशी दिसत. आणि खरं बोललं की सावत्राईला राग येतो नाही का. सख्या आईला नाही. फार कठीण. काय तत्व शिकतोय आपण. आई वडिलांची सेवा केली पाहिजे. या बऱ्याच प्रबोधनकारांचे आई वडील आश्रमामध्ये माझ्याजवळ दाखले त्यांचे. पूर्ण देश फिरतो मी, विदेशातही फिरतो. कोणाचे कुठे आई वडील काय करतात, कसे करतात, काय करतात, भरपूर आहे. जाऊ द्या, तो विषय नाही करायचा आहे. ही घाण नाही चिवडायची आपल्याला. आपल्याला या पाखंड्यांचं खंडन करून नाही का, हे पाखंडी जेवढे मातलेले यांना कमी करायचे. मारायचे नाही त्यांना कमी करायचे. इतकं आई वडिलांची सेवा केली पाहिजे. आणि किती सांगतो, अरे ज्यांना आपण राक्षस म्हणतो नाही का, त्यांच्याकडे जर कधी बारकाईने पाहिलं ना मंडळी, तर खरं शर्मेने खाली मान घालावीशी वाटते. रावणाचं कृत्य काही चांगलं नाही आहे. जगन्माता सीतेला घेऊन गेलेला आहे तो रावण. रावणाचं कृत्य चांगलं नाही. पण रावणाची मुलं बापाच्या अशा कृत्याला, त्यांनी असं म्हटलं नाही की बाबा तुम्ही वाईट केलं, तरी बापाच्या अशा कृत्याला मुलं जीवावरती उदार होऊन स्वतःच बलिदान दिलं. पण बापाला उलट शब्द बोलले नाही. बोलले का ते. रावणाने चांगलं काम केलं होतं का. रावणाने इतकं वाईट काम करून सुद्धा मेघनाथ म्हणा, जे काय असतील नसतील, त्याची मुलं धारार्थी पडले इतक्या कृत्या. म्हणजे राक्षसांची मुलं किती आई वडिलांची सेवा करतात. आपण काय शिकलो मी इतक्या दिवसात. ते बाकीचं काय त्यांचं असेल ते जाऊ द्या, पण ज्याचा त्याचा, ज्याची त्याची कर्तव्य किती व्यवस्थित पार पाडलेली. वडिलांची सेवा केली पाहिजे, आईची सेवा केली पाहिजे, समाजाची सेवा केली पाहिजे. करता आनंद मिळतो, करता सुख मिळतं. नुसतं घंटा वाजवल्याने देवणी भेटत आणि जीवनाचा उद्धार. माझ्या मताने मी सांगतो,
बुद्धी प्रामाण्यवादी लोक आहेत. तीर्थ आहेत आपल्या देशात, हे कशासाठी बनवलेली? जो वरी सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय, तो तू आपले स्वहित पाय तीर्थ. यांनी तर कंपन्या काढून टाकल्या, धंदे तयार होऊन गेले यांचे. 50-50 लोक घ्यायचे, वृंदावनला जायचं, मथुरेला जायचं, द्वारकेला जायचं, जगन्नाथला जायचं, तिथे मस्तपैकी भागवत मांडून द्यायचं. 7 दिवसामध्ये परीक्षितीला मोक्ष मिळाला. घरचं खात नाही ना तो, 12 गावचं खातो म्हणून त्याला चांगली बुद्धी नाही आहे. मी एक तुम्हाला बरं का, मला मी उघड बोलून जातो, या कोरोनात जर जास्त चरबी जळाली असेल तर फक्त कीर्तनकारांचीच. विठ्ठल सवय. आम्ही लोक घरी जेवत नाही, घरी आवडत नाही आम्हाला. घरी 2 रुपयाच्या दुधावरती दिवसभर मारतो आम्ही. बाहेर आम्हाला चहा चालत नाही, दूध पितो आम्ही. 7 दिवसात परीक्षेला मृत्यू आला असं सांगितलं जातं. आणि जर चांगलं गणित जर केलं तर त्याच्यातच दिलेलं 21 दिवस, 21 दिवसानंतर परीक्षेला मोक्ष मिळाला. तो विषय नाही. ही तीर्थ कशासाठी केलेली आहे? प्रामुख्याने भारतामध्ये, या विश्वामध्ये 108 तीर्थ आहे आणि विशेष म्हणजे ती माझ्या भारतातच आहे. एक जण उठून उभा राहिला, लोक सध्या फार फार हुशार झालेले. म्हणले महाराज तुम्ही फार चुकीचं बोलतायत. म्हटलं काय झालं बाबा सांग मला, माझा काही अभ्यास नाही, जेमतेम शिकलेला माणूस आहे. रात्री झोप लागायची नाही, मला झोप लागत नाही, हे एक आजार जडलेला आहे म्हणून कीर्तन शिकलो. माझंही जागरण होऊन जातं, तुम्हालाही जागरण करायचं. तो म्हणाला की तुम्ही जे बोलले 108 मुख्य तीर्थन ती फक्त माझ्या भारतात आहे, हे चुकीचं वाक्य बोलले. म्हणलं कशावरून? पशुपतीनाथ नावाचं तीर्थ नेपाळ देशामध्ये आहे, मुख्य ज्योतिर्लिंग आहे. आपल्याला फक्त 12 ज्योतिर्लिंग माहितीये, खरे मूळ 16 ज्योतिर्लिंग आहे. 2 वैद्यनाथ आहे, 2 भीमाशंकर आहे, 2 नागनाथ आहे, पशुपतीनाथ आहे. 16 ज्योतिर्लिंग आहेत एकूण मुख्य. आपलं हे परळी वैद्यनाथ आहे, तर तुमच्या झारखंडमध्ये पण देवजळ म्हणून वैद्यनाथ आहे. नागेश्वरला आहे, द्वारकेला. इथे आपल्या नांदेड जवळ एक आहे. आपल्या इथे भीमाशंकर आहे, कर्नाटक मध्ये पण भीमाशंकर आहे. जाऊ तो विषय. तो म्हणलं ते मुख्य असून ते दुसऱ्या देशात आहे, तुम्ही असं चुकीचं का सांगतात? अरे म्हटलं तसं नाही आहे. ज्या वेळेला पांडव स्वर्गामध्ये जात होते, भगवान शिवजींनी त्यांची परीक्षा घेण्याकरता रेड्याचं रूप घेतलं. भीमाने गदा मारली आणि त्या रेड्याचं जे शिर उडालं ते म्हणजे काठमांडू पशुपती. पण मूळ उगम माझा देश आहे, मूळ उगम त्या तीर्थाचं माझ्या देशात आहे. म्हणजे तीर्थ, एकादशी, महाशिवरात्र, हे व्रत ही कशाकरता निर्माण केली, कशाकरता सांगितलेली? तो मनुष्य 3 प्रकारची पाप होतात माणसाकडून, कळत नकळत 3 प्रकारची पाप होतात. कायिक, वाचिक आणि मानसिक. कायिक म्हणजे शरीराने पाप होत नाही का? मच्छर मार, कोणाही जीवाचा न घडव मच्छर. रातोरात आपण मच्छर मारून कोणाच्याही कानात मारून देऊ, कोणालाही चालता चालताना नाही का, ते कराटे जे शिकतात त्यांना तर अशी सवय असते की ते इलेक्ट्रिकच्या पोललाही लात मारल्याशिवाय पुढे जात नाही. सवय खबर असो. शरीराकडून दुसऱ्याचं ताडण करणं, हत्या होणं वगैरे काय असेल नसेल, मुंगी सुद्धा एक जीव आहे. कळत न कळत शरीराकडून होणारं पाप याला कायिक पाप म्हटलं जातं. हे कायिक पाप कायिक तपाने जात. वारी कशा करताय, दिंडी कशा करताय? आळंदी ते पंढरपूर 300 किलोमीटर दिंडी, ही कशा करताय? वारी कशा करताय? दुसऱ्याचे लाडू खरी खा, दुसऱ्याचे लाडू खाऊन यायचे ना आपल्या घरी आणायचे याच्यासाठी. पावत्या पुस्तकं छापून पैसे गोळा करण्यासाठी वारी. वारी आहे कशा करता? जीवनाचा उद्धार करण्याकरता वारी आहे. शरीराला तप आहे, ते उपवास आहे, एकादशी आहे. आमच्याकडे एकादशीला 5 वेळेला फराळ करावा लागतो, तरच एकादशीचं फळ भेटतं, अन्यथा नाही. तुमच्याकडे कसं आहे ते मला सांगता येत नाही.
सकाळी 4 वाजता साबुदाणा खावा लागतो, 9 वाजता भगर खावी लागते, दुपारी 1 वाजता साबुदाण्याचे वडे तळून खावे लागतात, 5 वाजता शेंगदाण्याचं भट्ट खावं लागतं आणि रात्री मग आणखी काहीतरी जे असेल बटाटे फुटाटे असं खाल्लं तरच एकादशीचं फळ भेटतं. तुमच्याकडे कसं आहे मला सांगा. एवढं चरल्यावरच एकादशी होते बरं का. महाशिवरात्रीला रताळू महाग मिळतात म्हणून मी आतापासून बोलतीवर रताळू गोळा करून ठेवले. काय तुझा जीव जातो एकादशी. दशमीच्या दिवशी 12 वाजता दशमी बरोबर दशमी सोडायची आणि तिथून जेवण बंद करायचं आणि भगवंताचं चिंतन चालू ठेवायचं. मनात जोरात बोमा मारायच्या नाही, लोकांना ऐकणूक करायची नाही. ज्ञानदेव मौन जप माळंतरी धरोन श्री हरी जपे सदा. मनातल्या मनात एकादशीच्या दिवशी काहीच नाही, पाणी सुद्धा पिऊ नये, फक्त तोंड धुण्यापुरता. आणि द्वादशीला नाही का लाह्या आणायच्या, थोडस दही आणि गुळ कालवायचा आणि मग देवाला तो नैवेद्य दाखवून आपण खायचा आणि मग एकादशी सोडायची, असा नियम आहे. आणि हा नियम तुमच्याकडे कटुकर पाळतात असं मला सांगितण्यात आलंय. व्रत कुठलंही व्रत बघा, व्रताचे नियम आहेत. तीर्थाला गेलं पाहिजे, गंगामाईचं स्नान केलं पाहिजे. तुम्ही म्हणाल महाराज बोलायला काय लागतं, माहीत तुमच्या समोर पैसा लागतो. पैसा आजकाल मान कोणाला आहे? पैशाला मान, बाकीच्या कशालाच नाही. तुमच्या सौंदर्याला, तुमच्या किमतीला, तुमच्या ताकदला मान. पण पैसा जर असेल ना तर पागल सुद्धा तो एकदम विद्वान वाटतो. सर्व गुण पैशांच्या जवळ आहे. पैशासाठी वाटेल ते करायला निघाले. युगाचा महिना पैसा पाहिजे. माझ्या संतांनी फार सोपं केलेलं आहे. ज्ञानोबरायांनी जो हरिपाठ केलेला आहे किती सुंदर सांगितलेलं आहे त्याच्यात. ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ. तुझे पूर्वज नरकात जरी गेलेले असतील, अधोगतीला जरी असतील, तू हरिपाठ कर, हरिपाठाप्रमाणे चाल. हरिपाठ कर म्हणजे काय? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. दुसऱ्याचा गळा कापायचा का? दुसऱ्याचा रक्त प्यायचा का? देवाची द्वारी उभा क्षणभरी. अर्थ काय? नुसतं पाठ करायचं का? याच्याने काय होतं? तू जर हरिपाठ व्यवस्थित जर केला, ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ पूर्व जा वैकुंठ मार्ग सोपा. काय होणार आहे? मातृ पितृभाद्राव सगोत्र पार चतुर्भुज नर होईल. मातृ पितृ भातृ सगोत्र पार. तुझे जेवढे काही पूर्वज वगैरे जे असतील घेतलेले अधोगतीला यांचा उद्धार होणार आहे. हरिपाठाचं इतकं महत्व आहे. आणि मला वेळेच्या अभावी आपलं भांडवल मी तेवढंच. तुम्ही चाल का बरं कमी केली? मला इथं खूप आनंद वाटत होता. काय तुम्ही 15 मिनिटात आपण मला अजून संपणार होता. मी म्हटलं हे जरा बरं चालेल तर चालेल, बरं होईल. आमच्याकडे काय सांगू का? कीर्तनात गायन असतं, गायनात कीर्तन नसतं. मला लक्षात आलं असेल मी किती बेसूर माणूस आहे. कालचा पत्ता चालतंय चालतंय, कोण विचार करतं त्याचा, नाही का? संतांनी फार सोपं केलेलं आहे आपल्यासाठी. गंगेवर तुला जायचंय ना, पैसा नाही ना, वाची म्हणत गंगा गंगा. सगळं दोष जाती भंगा, सगळं पाप जाती भंगा. दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासी नाही. तू नुसतं मुखाने गंगा गंगा म्हण. सकाळी उठल्यावर आंघोळ करताना गंगे जय यमुने जय सरस्वती गोदावरी नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधि कुरु गंगा गंगे देव बृहत् योजना शतरपि मुच्यते सर्व पापेभ्यो विष्णुलोकं स गच्छति. गंगाद्वारे कुशावर्ते बिलोके नीलपर्वते स्नात्वा कनकले तीर्थे पुनर्जन्म न विद्यते. पापों पाप कर्मात्मा पापात्मा पाप संभव
त्राही मा कृपया गंगे सर्व पाप राहावं, एवढं म्हणून आंघोळ करायची. आणि तुम्ही असं म्हणूनच आंघोळ करतात असा मी विश्वास न धरताना बोलतोय. अरे एवढं नका म्हणू, आपल्याला संस्कृती म्हणायची गरज नाही. आपल्या गावाला जी नदी असेल, तुमच्या गावाला जी नदी असेल, इथं तर म्हणजे मानबाकी इंद्रायणी आहे नाही का, तुमच्या गावाला जी नदी असेल त्या नदीचं नाव घेत घेत आंघोळ जरी केलं, त्या नदीचं नाव घेत घेत जरी स्नान केली, आंघोळ केली, तरी तुमचं पाप नष्ट होत. प्रत्येक नदी ही गंगा आहे, लक्षात. प्रत्येक नदी ही गंगा आहे असं शास्त्र सांगतं. आता कोणतं शास्त्र सांगतं ते काही मला माहिती नाही, पण सगळेच म्हणतात शास्त्र शास्त्र, मी बी म्हणतो शास्त्र. असं एका ठिकाणी आमच्या भागात कीर्तन चालू होतं. त्याने ऐकलं असेल ही बात. वयस्कर बाबा होते, खूप वयस्कर होते. आऊच्या पोटी कौस जन्माला येतात कधी कधी, सज्जन माणसाच्या पोटी कधी कधी वाईट वळणाची मुलं जन्माला येतात, कधी कधी बेकार माणसाच्या पोटी चांगली मुलं जन्माला येतात. हा कर्माचा भाग आहे. आपल्याला त्या बाकीच्या गोष्टींकडे बघायचं नाही, आपला फक्त मूळ विषय बघायचा. त्याला शेवटचा क्षण आला त्याचा, मुलं फार धार्मिक होत आणि तो फडावर जाणार होता. फड म्हणजे ते याचे काय ते तमाशाच्या फडावरती ते बाया नाचत वगैरे ते 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 म्हणजे पहिल्यापासून त्याला त्याचा नाद होता. मग तो त्याने शेवटच्या क्षणाला त्याला खाली उतरवलं, त्याचा जीवही जात नव्हता. मुलं धार्मिक होती. मुलांनी हात जोडले, म्हणले बाबा फक्त रामकृष्ण हरी म्हणा, माऊली म्हणा, काहीतरी म्हणा. तो म्हणे नाही, मी जिथं नाच गाणं बघत बघत माझं आयुष्य संपवलं, तिच्या हातचं मला पान खायचं. मुलं आज्ञाधारक होते. मी सांगितलं तुम्हाला, बापाचा आणि आईचा, आई वडिलांचे दोष काढणे हे मुलाचं कर्तव्य नाही. त्यांनी त्याला जन्म दिलेला आहे, त्याचं काम एकच आहे की त्यांची सेवा करणे. कोणत्याच मुलाचं कर्तव्य नाही तू माझ्यासाठी काय कमवून ठेवलं, तू काय केलं आणि असं तसं. बापाला नकार देणं, आईला नकार देणं महापाप आहे. जेवण करता करताना जर आईने सांगितलं जाय आणि अमुक घेऊन ये, त्याने तिथला घास तिथेच टाकला पाहिजे. मोठं कठीण काम झालेलं आजकाल तर बिलकुल असं वाटतं ना घराच्या बाहेर पडून. खूप लोक सुधारलेली. काय संस्कृतीचं जतन चालू आहे माझ्या देशात. खूप अभिमान वाटतो मला जर एका दिवसाचा पंतप्रधान जर केला ना, तर मी दुसरं काहीच करणार नाही. दोन गोष्टी करणार. हे फुकटचं देणं बंद करेल आणि सगळे मोबाईलचे टावर उपाडून टाकेल. एकदम दंगानाथ चालू आहे. स्त्री हे लक्ष्मीचं रूप आहे, स्त्री शक्तीचं रूप आहे. ते तीन गोष्टी अशा की या पडद्यातच शोभतात. स्त्री, अन्न आणि पैसा. यांनी जर मर्यादा ओलांडली ना, या जगाचा नाश व्हायला वेळ लागणार नाही. ती येऊनच टेकलेली. मी अपडाऊन करायचो पारोळा ते जळगावला ट्रान्सफर होतो. मुली मोबाईल मध्ये गाणं लावतात मुलांना. आज समझी हूँ प्यार को शायद, क्यों मैं तेरा इंतजार करती हूँ. मैं तुझे कल भी प्यार करती थी, मैं तुझे अब भी प्यार करती हूँ. आमच्याकडे त्याच्या बरं मुली. तुमच्याकडे मोबाईल काय आहे तुम्हाला माहितच नसेल नाही का. असे कोड टाकून ठेवतात ते, चांगल्या चांगल्याला उमजणार नाही असे कोड असतात. चालता नाही ते SMS येतो त्यांना, लगेच रिप्लाय, तू कुठे आहे. चरोलीच्या चौकीत आहे मी. अमृत तुल्य वडापावच्या शेजारी तुझी वाट बघते. आमच्याकडे
पेट्रोल टाकायला एक मित्र, चार्जिंग करायला एक मित्र. आमच्याकडे आणि बाया सुद्धा ते युट्यूब मध्ये आमच्या घरी काही जर आपण जर म्हटलं ना कोबीची भाजी करून देते, लगे मोबाईल काढते, ते युट्यूब काढते, युट्यूब मध्ये आणि मग टाकते कोबीची भाजी. मग त्याच्यात सगळं लिहिलेलं असतं. कोबीची भाजी करण्याच्या आधी कढई ठेवा, 2 चमचे 2 पळी तेल टाका, ती लगेच ती इकडे मी पहा, ते तेल कुठे पडतं हे तर विचारलं तिला. जळगावला स्वातंत्र्य नावाचा चौक आहे, बस स्टँडच्या जवळ. एका मुलीने ते कुठल्या गाड्या असतात त्या मुलींजवळ कोणत्या गाड्या, ऍक्टिव्हा, हा स्कूटी ऍक्टिव्हा, अशी एकदम नवी कोर गाडी, पासिंग नाही काही नाही. आणि त्या गाडीला घेऊन ती जात असेल तर तिला 2 मुलांनी अडवलं आणि चौक मध्ये गजबजलेला, पोलीस स्टेशन जवळच आहे. आणि त्या चौकात 2 मुलांनी, टार्गेट मुलांनी चाबी काढून घेतली, तिला असलेली असे शिवीगाळ करत होते. नेमकं माझं ऑफिस सुटलं, मी आमचा शिपाई वगैरे तो दप्तर वगैरे घेऊन मला ते स्टँड पर्यंत जात असताना रस्त्यातच ती गर्दी पाहिली. लोक एकदम गर्दी करतात, गर्दी वगैरे बघितली आणि ते काहीतरी खूप घाण घाण बोलत होते ते दोन्ही मुलं त्या मुली. पण बोलायची हिंमत कोणीच करत नव्हतं. एका माणसाने हिंमत केलीच वाटते. काय रे म्हणे, काय रे, काय लावलं तुम्ही असं तसं त्या मुलांना. तो बाबा जेव्हा बोलायला लागला त्या मुलीने त्या बाबाला सांगितलं, काका तुम्हाला कोणी बोलवलं आमच्या भांडणामध्ये, हे आमचं वैयक्तिक भांडण आहे, तुम्हाला कोणी बोलवलं, काय करायला पाहिजे अशा मुलींना. आमच्याकडे असं सांगतात, अशा मुलींना डोक्यावर घेऊन नाचायला पाहिजे. स्त्री ही बापाचं नाक असतं, लक्षात ठेवा. मुलगी ही बापाचं नाक आहे, तिचा जर पाय घसरला तर बापाचं नाक कापलं जातं. विठ्ठल विठ्ठल. जगातल्या प्रत्येक मुलीला, कुठल्याही मुलीला फक्त बाप आवडतो, आई आवडत नाही. काय सांगतोय मी तुम्हाला, प्रत्येक स्त्रीला बाप आवडतो, आई आवडत नाही. आणि जगातला बाप तेव्हाच रडतो जेव्हा तो कन्यादान करतो त्यावेळेला. तो जे रडतो ना त्याचं रडणं म्हणजे फार म्हणजे कठीण असतं, लक्षात ठेवा. म्हणून स्त्रियांनी एकतरी एवढंच बघावं की माझ्या बापाचं नाक कापलं जाणार नाही याची जाणीव ठेवली पाहिजे. त्या मुलांनी सांगितलं ठीक आहे, पान पाहिजे तुम्हाला, ते गेले कोठ्यावरती गेले. ते त्या नायकिणीच्या कोठ्यावर. आता नायकिणीच्या कोठ्यावर जोही माणूस यायचा तर त्यांचा हात धरूनच गप्पा करायचा. ही मुलं संस्कारी होती. यांनी काय केलं, जाताच त्या नायकिणीला दोन्ही हात जोडले आणि नमस्कार केला. तिचे डोळे भरून आले. येणारा प्रत्येक जण माझा हात पकडतो. आणि या मुलांनी नमस्कार दिला, नमस्कार केला. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविण नाही समाधान. तुम्ही प्रेम घेऊन तर बघा, बघा ना किती आनंद. नम्र झाला होता त्याने कोंडिले आनंद. आणि मग परिचय दिला यांनी, आम्ही अशा अशा माणसाची मुलं आहोत, शेवटचा क्षण आलेला आहे, मृत्यू जवळ आलेला आहे, तुमच्या हातचं पान खाण्याची त्यांची इच्छा आहे. त्या बाईने लगेच तिच्या त्या पानाच्या पितळाच्या डबीतले 2 पानं काढले, पदराला पोचले, चुना लावला, काथा लावला, किमाम लावला, 120 300 काय असेल नसेल ते सगळं टाकलं. सुपारी टाकली, त्याला असं पलटवलं, एक लोंग टोचली आणि त्यांच्या हातात दिली. जा. घरी आले, बाबाच्या तोंडामध्ये तो विडा टाकला आणि तो बाबा मरणासन्न अवस्थेतला तो म्हातारा उठून बसला आणि चांगला झाला. कधी कधी अशी खाली उतरवलेली लोक चांगले होऊन जातात. हो विचार, आपल्या काही बापचं खात नाही ते माहिती. उठून बसला आणि मुलांनी विचारलं, बाबा असं म्हटलेलं तर कालेचे मामे व स्मरण मुक्ता केले. जो होय मजानन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणांगता शरण मी येतो. शेवटच्या क्षणाला जर कधी भगवान परमात्म्याचं स्मरण केलं तर
हा जीव त्याच्यामध्ये जाऊन मिळतो, त्याचा उद्धार होतो. आणि तुम्ही काय पान खात बसलाय? मी काही येडा नाही. कुमारचं कीर्तन चालू होतं आणि त्याने सांगितलं, वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष लागे. गंगा म्हणण्याचा आणि पान खाण्याचा काय संबंध आला? तो म्हणे ती नायकीण जी आहे ना, ती जी चुना पानाला लावते ना, त्या चुन्यामध्ये गंगेचं पाणी टाकते. ते गंगेचं पाणी चुन्यामध्ये जातं. तो चुना या पानाला होता, ते पान माझ्या पोटात गेलं. नुसतं गंगा म्हटल्याने जर कधी पाप जात असेल तर गंगा पोटात गेल्यानंतर माझं किती पाप नष्ट होईल. असे किती पानं दिले म्हणजे पाप नष्ट होईल. तीर्थ व्रत ही जी बी काही आहे, याच्या बुडाशी काय पाहिजे? प्रेम, शुद्ध अंतकरण पाहिजे. आणि तेच माऊली आजच्या अभंगाच्या प्रती. तीर्थवर्धने भावे सिद्धी, तीर्थवर्धने भावे सिद्धी, तीर्थवर्धने भावे सिद्धी, तीर्थवर्धने भावे सिद्धी. वायाची उपाधी करीसी जना, वायाची उपाधी करीसी जना, वायाची उपाधी करीसी जना, वायाची उपाधी करीसी जना. हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा. वायाची उपाधी करीसी जना, वायाची उपाधी करीसी जना, वायाची उपाधी करीसी जना, वायाची उपाधी करीसी जना. हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे खूप सुंदर नाही? आज तुटले माझे कोडे. नाही खरंच ना, आमच्याकडे सांगू का तुम्हाला, मी मजाक नाही करत, सगळ्या सिनेमाच्या चालीवरती आले. भाव नाही राहिला. आईच्या हातची भाकर जळलेली जरी असली तरी ती गोड आणि प्रेम. आणि नोकराणीच्या दाशीच्या हातची भाकर किती सुंदर असली तिच्याने पोट भरत नाही. माझ्या संप्रदायाच्या चाली म्हणा, संप्रदाय जो म्हणा, हा खूप व्यवस्थित जर असला ना तर मन प्रसन्न होईल. लक्षात ठेवा. विठ्ठल हे भावनेने केलं पाहिजे. आणि कीर्तन सुद्धा एक व्रतच आहे. कीर्तन सेवा म्हणजे काय समजले तुम्ही? हे फार मोठं व्रत आहे कीर्तन. कीर्तनाने कोण कोण उतरून गेलेले पण काही कळत नाही हो. सुरतला प्रोग्राम होता आणि तिथून मला घरी यायचं होतं. कोकापुरीचं तिकीट काढलेलं होतं. मी सांगू का मंडळी, माणसाने शोक शान मध्ये करावं. दुसऱ्याच्या जीवावर नाही, स्वतःच्या मनगटावरती करावं. दुसऱ्याच्या जीवावर त्याला शोक करून त्याला काय अर्थ? आणि माझं मी त्या फर्स्ट क्लासच्या डब्यात बसलेलो होतो. सुरत सुटलं आणि तेवढ्यात एकदम सुंदर मुलगी. तुम्ही अर्थ वेगळा काढू नका, नाहीतरी म्हण आहे, वृक्ष तेथे छाया, बुवा तेथे पाया. त्यांच्याशिवाय आजकाल चालत नाही, ही म्हण आहे. मी त्या रेल्वेमध्ये असताना असो, एकदम सुंदर मुलगी, 25 ते 22 वर्षाच्या दरम्यानची. एकदम काय सांगावं तुम्हाला, साम्या गाणं
म्हणत नाही, नवीन आलं पाहिजे ना. इतकी सुंदर मुलगी होती. माझ्या हातात इंडिया टुडेचं मासिक होतं साहेब. मी इंडिया टुडे वाचताना पण तिच्याकडे तिचा आवाज आणि तिच्याकडे पाहतानाच मासिक दिलं फेकून. मी कीर्तन करणारा माणूस आहे, अरे माझाही जीव आहे ना. तिच्याकडे असं पाहत होतो आणि काय तिने गाणं सुरू केलं, हमें तो लूट लिया वगैरे वगैरे. तिला ते गाणी, तिला जीव जाणे ते गाणी म्हणायची आणि रेल्वेतल्या प्रत्येक माणसाला, कोणाला दाढीला हात लावायची, कोणाचा गाल धरायची, कोणाला असं धक्का मारायची, कोणाला काही करायची. मग लोक काय करायचे, तिला कोणी 200 रुपये, कोणी 500 रुपये नाही का असे द्यायचे. मलाही असं वाटायला लागलं, मला हात लावला. मी 1000 रुपये काय असे ना दिल, पण हात लावला पाहिजे. आली ती माझ्या शेतापर्यंत आली आणि मला म्हटली, बाबा काही द्या ना. काय म्हटली, काही. मग मला कळलं की ही मुलगी कोण आहे. हा टाळ्या टिपून पैसे कमवणार आहे. विठ्ठल कोण आहे हा, कोण आहे तो. हा गावोगाव जातो आणि टाळ्या टिपून पैसे कमवतो. तेव्हा माझ्या लक्षात आलं, विठ्ठल नंदुरबार स्टेशन आलं आणि ते किन्नर उतरला. तो तृतीय पंथाचा तो पोरगा उतरला. असं काहीतरी येडाचळा वगैरे केला आणि गाडीने स्पीड धरला. पळत पळत कसा तरी लटकला, पण मला खटकलं. म्हणजे मी त्याला रागवलं, म्हणलं इकडे तुला कोणीच नाही ना, आई ना बाप ना भाऊ ना बहीण, कोणीच नाही. मेल्यानंतर काही हरकत नाही. अरे पण जर तुझे हातपाय जर तुटले, कोण करणार आहे तुझं. मी तुम्हाला सांगतो मंडळी, माझ्या त्याच्या व्यासगादीवरून त्याचे खरं डोळे भरून आले. तुम्ही दुसऱ्याच्या अंतःकरणाला फक्त हात लावा, बघा त्याचे डोळे भरून येता का नाही बदल हो. बघा माझे अनुभव आहे, अनुभव आले अंगात या जगात येत असे. त्याचे डोळे भरून आले आणि तो माझ्या शेजारी बसला आणि मला म्हटला, मी ओखापुरीने, ओखा म्हणजे द्वारका ते जगन्नाथ, बऱ्हाणपूरचा मी राहणार आहे. माझ्याजवळ त्याचा सगळं नंबर बिंबर सगळं आहे. बऱ्हाणपूरचा मी राहणार आहे. माझ्याजवळ इतका अमाप पैसा आहे, गाडी आहे, बंगला आहे, सगळं काही आहे, नोकर चाकर सर्व आहे. पण पैशाच सुख नाही. हे कोणाला कळलं. पैशाच सुख नाही हे त्याला कळलं आणि परमार्थ विकून या पाखंड्यांना कळत नाही. कुठे त्याचं फळ मिळणार आहे. नियमाने केलं पाहिजे आणि भाव पाहिजे. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव. एरवी तरी पंडू सुता अंतर शुद्ध नसता, बाहेरी कर्म तो तत्वता विटंबुका. हे अर्जुना, अंतकरण जर शुद्ध नसेल आणि तू बरोबर लोकांना जर कधी दाखवत असेल तर ती विडंबन आहे. कशा प्रकारे. मृत जैसा शृंगारेला, गाढव तीर्थे नाणीला, कडू दुधिया माकीला गुळे जैसा. हे पैसे कमवायचं साधन नाही. जेवण तर बिलकुल करू नये. मला डाळडा चालत नाही. तुझ्या पापाची ठेव खाऊन जाय. गावराणी तुपाचा तू त्या लायकीचा बी दिसत नाही ना. घोड्याला चारा घेऊन ये असं तेव्हा सांगत होते. व्रत आहे
हे कसं पाहिजे? भाव पाहिजे. भाव म्हणजे प्रेम, नाहीतर ते विडंबन नको आहे. आता ते एसटीचा संप आहे म्हणून जाऊ द्या. आम्ही शक्यतो काय, आमच्याकडे आम्ही जास्त करून बसने प्रवास करतो. का? आमच्याकडे बस परवडते. तुमच्याकडे तो प्रकार आहे का नाही काय मला माहिती नाही, पण आमच्याकडे काय 45-40 जरी वय असलं तरी आम्ही खोटे ते हे बनवलेले कार्ड इकडे आहेत का तसे सुधारलेला भाग आहे नाही का? मांडीवरती लेकरू असते ती बी अर्ध तिकीट काढते. विठ्ठल कसा माझा देश सुधारणार नाही सांगा बरं तुम्ही? देशाचे घातक कोण आहोत? आपणच आहोत. फुकट खायची सवय पडलेली आपल्याला नाही का? फुकट खायची सवय पडलेली. साहेब एक म्हातारी यायची विकायला तांदूळ, एकदम जक्कड म्हातारी यायची, आमच्या बंगल्याजवळ यायची आणि मला म्हणायची ती की दादा तांदूळ आणलेले, महिन्यातून एकदा यायची ती. मला काही कळत नव्हतं ते. ती तांदूळ द्यायची, ती मला सांगायची मी 15 रुपये किलो लोकांना विकते, पण तुम्हाला मी 10 रुपये देते. का? की तुम्ही महाराज आहेत बुवा, चांगलं आहे, असं आहे तसं आहे फलान, असं तसं म्हणायची ती मला. मी पण घेऊन यायचो. एक दिवशी सहज विचारलं मी तिला, म्हटलं आजी शेती किती आहे तुझ्याकडे? म्हणले बा मला शेती नाही, काही नाही, कोणीच नाही. मग तांदूळ पिकवतो कुठून तू? ती म्हणले मला पिकवायची गरज नाही, सरकार 25 किलो तांदूळ देते. म्हटलं मग तू खात का नाही? त्याच्यात काही किडे दोनवर पडलेले राहतात, असा घाण तांदूळ कोण खाईल? मग मी हा विकते आणि 110 रुपयाचा बासमती मी खाते. किती हुशार लोक आहेत. 1.5 लाख रुपये पगार होता साहेब मला. मी 1.5 लाख रुपये पगाराचा माणूस 10 रुपये किलोचे धनवर पडलेले तांदूळ खायचो. आणि ती गलोगली फिरणारी म्हातारी 110 रुपयाचा बासमती खायची. विठ्ठल वाटे बस मध्ये आमच्याकडे अर्धी तिकीट काढलेली. कोणी काय असे ना पावशेर गणगुळी 8 दिवसाला पुरत नाही आमच्याकडे, इतकी गणगुळी लावतोय मी. तुमच्याकडे दिसली नाही मला. आणखी बरा खाली उतरत नाही. विठ्ठल आणि एक शब्द खरं बोलत नाही, एक शब्द खरं बोलत नाही. एसटीने आमच्याकडे प्रवास करतात, मी पण गेलो. गर्दी खूप, लग्न सराई वगैरे खूप गर्दी. एकदम लोखंडाची अशी पेटी घेतलेली होती त्याने म्हाताऱ्याने. गर्दीत जेमतेम चढला आणि ती पेटीमध्ये त्याने काय केलं, त्या बसच्या त्या जाळीमध्ये खूप असली ती 25% मध्ये गेली, 75% बाहेर होती. जागाच नव्हती बसायला. एका मुलाने बघितलं, अरे महाराज आहेत बरं का, म्हणून त्याने माझ्यासाठी जागा सांभाळली. मी त्या सीटावरती बसलो, पण या म्हाताऱ्याने ती पेटी, मी म्हणलं बाबा ती पेटी काढून घ्या. ते म्हणजे मी काढणार नाही. अरे गाडी आहे, महाराष्ट्र शासनाचे काय कसे रस्ते आहेत आपले तुम्हाला माहिती नाही. गाडी नाचत चालते, लोक बी डुलत चालतात. एकदम शांत आहे की. आणि त्याच्यात शेजारी जर कधी आणखी तसं असलं तर भलतच आनंद वाटतो. विकृती खूप होत चालल्या, खूप. जगन्माता सीतेला चोळीची अपेक्षा झाली हरणाच्या कातड्याची, असं सांगतात पुराणात आहे. वेद ते सत्य पुराण कल्पित शास्त्र ही सकळ भाषणांची. त्याच्यामुळे रावण घेऊन गेला. रावण राक्षस हा कोणत्या रूपात आला होता? साधूच्या रूपात. जगन्माता सीतेला
साधूच्या रूपातला राक्षस कळला नाही. हनुमंतरायला काल नेहमी साधूच्या रूपातला राक्षस कळला नाही. आपल्याला हे पाखंडी कळतील का विठ्ठल? हे पाखंडी या साधूच्या रूपामध्ये घुसून जनतेचं शोषण करतायत विठ्ठल. कीर्तनाच्या तरी मर्यादा आहेत का आम्हाला? सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे. परम पवित्रे सादर वर्णावे. जेणे करुणी मूर्ती कसावी अंतरी श्री हरीची ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या करते ऐसे कीर्तन. तमाशातला नाचा कमी नाचेल इतके नाचायला लागलेले ते. पाकिट फेकतात ते. मी इतक्याचा आहे का मी तितक्याचा आहे का? झाला टाइम? नाही नाही सुरू हो द्या. मला फोन करायला लगेच बंद करतो. नाही चालू दे चालू. काय मला मलेरिया मी तापातच बोलतोय सध्या. बरोबर बोलताय बोला. काय बोलतोय ते? पाकिट फेकतात लोकांच्या अंगावरती. घ्या ना तुम्ही पैसे, मागू नका. जे दिले ते खिशात घालून चालायला लागा. ते काय म्हणतात मी 10,000चा आहे का तू कितीचा आहे हे काय मला माहिती. कीर्तनाच्या एकदम माझं ते राणीमान धोतर आणि बितर खरं ना तुकोबार आहे ज्ञानोबार आहे काय म्हणत असते एकदम स्टाईलच ते सगळ्यांची. असा आरसा गिरसा आपल्या आरसा कोण बांधायचा असतो का? नाचायचंय का तुला? तिला कोण दाखवायचंय का? काही काही तर पावडर सुद्धा लावतात. बाया भांड घासतात, आतून घासतात, बाहेरून नाही घासत. तुमची ही भांडे आतून घासा, बाहेरून नका घासू. हे कसं बी असू द्या. राख बनेगी तेरी संतों ने गाया रे कुछ न कमाया तूने कुछ न कमाया. काय करतोय तू पैसे कमवून? विजड्यासारखे नाचायचं काय, पैसे घ्यायचे काय, तमाशे दाखवायचे काय लोकांना? ही कीर्तन आहे? याला कीर्तन म्हणतात? माझ्या तुकोबांनी कीर्तन केलं होतं. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण. हे रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण बोलिए. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण 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 हरी जय जय रामकृष्ण. 300 किलोमीटर दिंडी जाते मंडळी. आळंदी ते पंढरपूर दिंडी जाते. फक्त 2च शब्दावरती जाते. ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा
300 किलोमीटर दिंडी या दोनच शब्दावर जात, तोही त्याचीच वाट पाहतो. वारकरी संप्रदायाचे भजन त्यानेच गायलेलं आहे. जाऊ दे, तो इतिहास वेगळा. आणि त्याला मी म्हटलं की बाबा ती पेटी काढून घे ना. तो म्हणलं मी काढणार नाही. मी गाडी जोपर्यंत चालू होती तोपर्यंत बसलो. ड्रायव्हर कंडक्टर आला आणि मग हळूचकन मी उठलो. म्हटलं बाबा माझ्या जागेवरती बसा. आणि थोडा पुढे गेलो. का? गाडी चालू होईल, पेटी पडेल आणि बॅग मरेल, अशी घाण तरी कमी होईल. मी या उद्देशाने त्याला जागा दिली. मी पुढे गेलो, तिथे तुमच्यासारखी लोक होती आणि ते कुजबुज करायला लागली. काय म्हणायला लागली ती? अशी सज्जन लोक या जगामध्ये आहेत म्हणून वेळेवर पाऊस पडतो. माझ्याकडे पाहून काय म्हटले ते? अशी सज्जन माणसं. खरंच सांगा, मी जागा कोणत्या उद्देशाने दिली? ही पेटी पडली पाहिजे आणि ही बॅग कायमची वरती गेली पाहिजे. माझा उद्देश चांगला होता का? हे रवी तरी पण दिसता नाही निर्मळ जीवन काय करील? अंतकरण शुद्ध पाहिजे. तू कमल चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ राहे ते, येऊनी गोपाळ राहे ते, येऊनी गोपाळ राहे ते. तू कमल चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ राहे ते, येऊनी गोपाळ राहे ते, येऊनी गोपाळ राहे ते. माऊली, जिथे प्रेम आहे, निर्मळता आहे, शुद्धता आहे, अंतकरण शुद्ध आहे, तिथे भगवान परमात्मा आहे. म्हणूनच सांगतात माऊली अभंगाच्या दुसऱ्या चरणात, भाव भाव
आकडे वेळेच्या अभावी जायचे घाईमध्ये नाही का जसं बनलं तसं गाई गर्दीत खायचं आणि पडायचं भाव बळे आकडे एरविना विना आकडे भावनेने देव आकडायला नाही थोडस बाजूला जाऊन पुन्हा रस्त्यावरून येऊन सांगतो जेव्हा चोखोबा गेले कामपात्राकडे तिथं गाण्याचा आवाज एकदम सुंदर होता म्हणजे बाबा तुम्ही हे तुमचं ठिकाण नाहीये म्हणजे बाई मी तुला ठिकाणावर नेण्यासाठीच आलेलो आहे एकदम सुंदर सजलेली पांडुरंगाच्या मंदिरात घेऊन गेले वस्तीने देवाला पाहिलं आयुष्यभर कधीच चांगलं काम केलं नव्हतं देवाला पाहिलं गजरा काढला फेकलं त्याच्या जे जगदंबे पूर्ण कदंबे हे जगदंबे पूर्ण कदंबे ती गाणं माझ्या देवाला प्रिय झाली त्या कानोपात्राला नमुनच देवाकडे लावलं जनक राजाकडे स्वयंवर सीता मातेचं बिलकुल साधी गोष्ट आहे सगळ्या गावांना सगळ्या राजांना त्या जनकाने पत्रिका दिलेली होती पण दशरथाला पत्रिका दिलीच नाही मी कंब रामायण पाहिलं चंपा रामायण पाहिलं वाल्मिक रामायण पाहिलं तुलसी रामायण पाहिलं विलंब रामायण बरेच रामायण बघितलं पण दशरथाला पत्रिका जनकाने दिलीच नाही नीट ऐकायचं विधी लिखित कसं असतं बघा योग कसे असतात दशरथाला न पत्रिका देण्याचं कारण काय दशरथ वास्तविक तर जर बघायला सूर्यवंशी राजा जनकही सर्वसामान्य नाही ज्या जनकाने सीता मातेचा सांभाळ केला तो 8व्या क्रमांकाचा जनक त्याचं नाव शिरध्वज जनकी संज्ञा आहे जनकी कुळ आहे अनंत जनक होऊन गेले बर का अनंत जनक होऊन गेले पण शिरध्वज हा जो जनक होता हा शुकांचा गुरु ठरला व्यासांचा पुत्र शुक आणि त्याचे गुरु जनक सगळ्यांना पत्रिका दिली दशरथाला का नाही दिली तर त्याचं कारण असं होतं तुम्हाला माहिती असेल तरी मी टाइमपास म्हणून सांगतो पूर्वी राजे शिकार खेळायचे शिकार खेळायला निघालेला आहे आणि नेमकं म्हणजे आजचा जो नेपाळ आहे जनकाचं राज्य आणि आपल्या आवनपर्यंत जनकाचं राज्य होतं शरयूच्या पलीकडे जनकाचं राज्य शरयूच्या अलीकडे दशरथ शिकार करताना समोर एक हरिण आलं बाण मारणार पण हरिण गेलं आणि एका गाईला तो बाण लागला आणि गाय जागेवरती मरून कोणीच नाही त्या जंगलामध्ये फक्त जनक राजा आणि त्याचा नोकर सेना पळून गेला असता आपल्यासारखा नुसते इथे बसलेला एखादी छोडू नकाची नोट पडू द्या सरक कडून तुमची काय आम्ही सुद्धा मग कीर्तनकार म्हणजे खूप सुधारलेला वाटला असं वाटलं आमच्याकडची गोष्ट तुमच्याकडे मला माहितच नाही अजून इकडे येतच नाही आमच्याकडची गोष्ट आहे आमच्याकडे मेले की मग जाळतात तुमच्याकडे खूप आनंद वाटतो आम्हाला आमच्याकडे आता माणसाने नाचत पण बाया खूप छान नाचतात नाही तुम्ही येऊन बघा इतकं सुंदर नाचतात ना पोज घेतात ते एकदम आणि हा वटेवरून तू पाहिजे तुझी महिने कशी नाची राहते तू बांगड्यावर अरे जी लक्ष्मी रस्त्यावरती नाचते त्या संसारामध्ये घुबडं कोकावतात विठ्ठल का चालले लोक याचं कारण सांगते मला काही घेणं सहज जात सांगतो
आणि पण तो जनक राजा होता, त्याने सेनापतीला सांगितलं जा दशरथाकडे जा आणि झालेली घटना सांगून टाक. सकाळची वेळ होती. दशरथ राजा सकाळी पूजेला चाललेले होते. हातामध्ये पूजा पात्र होतं. स्वतः नोकरांच्या जवळ नव्हतं. फार मोठी शिस्त होती मंडळी. आणि जात असताना सेनापतीने नमस्कार केला. मी जनकाचा असा नोकर आहे. आमच्या राजांकडनं असा गुन्हा झाला. तुमच्या हद्दीमध्ये काय मरून पडेल. तुम्हाला तिथे या, तुम्ही जी शिक्षा म्हणणार ते आमचे राजे भोगायला तयार आहे. दशरथाने सांगितलं की मला आता वेळ नाही, मला पूजा करायची. मला पूजेला 3-4 तास लागतात. आपल्याला पूजेला किती तास लागतात? आमच्या घरी पूजा म्हटली की देव रडायला सुरुवात करतात. तो एवढा सकत बाळकृष्ण बिचारा जेमतेम उभा. आमच्या बाईचे बोट एवढे झाड आहे. ती त्याला लावायला जाते, तो 5 कोलांटा टाकत. आमच्याकडे विचारूच नका, ते भरपूर काहीतरी. इकडे ते वट पुजतात का? वड 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 ते दोरे बांधत नाही का त्याला? का बरं बांधतात? हा बैल 7 जन्म भेटला पाहिजे म्हणून. आपलं बैल म्हणजे तो नवरा. जाऊ दे तिकडे. आणि मग दशरथाने जायला मला वेळ नाहीये. तिथे रस्ता साफ करणारा एक कामगार होता. त्याला सांगितलंय हा काय सांगतो याच्या बरोबर जाऊन जा, हे पाणी घेऊन जा तिकडे. तो सफाई कामगार जनकाच्या सेनापती बरोबर आला आणि त्याने विचारलं जनकाला काय झालं. म्हणे असं झालेलं. त्याने आता पाणी घेतलं. काय बोललं काय माहिती. मेलेल्या गाईवर टाकल्याबरोबर गाय ताडकन उठली पळून गेली. जनकाला ही घडलेली घटना चांगली ध्यानात होती. मी जर का पत्रिका दिली आणि जर दशरथजी नाही आले आणि असंच कधी सफाई कामगाराला जर पाठवून दिलं तर माझी कन्या त्याच्या हातात चालली जाईल. म्हणून दशरथाला पत्रिका दिली नव्हती. पण विश्वामित्रांकडे प्रभू रामचंद्रजी आणि लक्ष्मणजी गेलेले होते. आणि ऋषी मुनींना साधू संतांना तर त्यांनी मानच दिलेला होता. ते त्या ठिकाणी गेलेले. स्वयंवरे धनुष्य त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. देशोदेशीचे राजे आलेले. सीता मातेने पार्वती मातेला स्मरण केलं. आई मला कसा नवरा मिळू दे. गुटखा खाणारा, दारू पिणारा, चोऱ्या करणारा, लबाड्या करणारा असं. हा मला असा पती मिळू दे आई. वंदन केलं आणि गेलेलं आहे. आणि तिथे ते धनुष्य ठेवलं. धनुष्याला जो दोरी लावेल त्याच्या गळ्यामध्ये सीता माळ घालेल. आणि प्रभू रामचंद्रजी लक्ष्मणजी विश्वामित्र येऊन बसले. एक राजा उठायचा. सीता माता पुन्हा पार्वती मातेला म्हणायची आई माझ्या मनाप्रमाणे मला वर मिळू दे. धनुष्य कोणाकडून उचललं जात नव्हतं. धनुष्यास त्या दोरी लावण्या वीर पुरुष तो कुणी धजेना. काय करावे काय सुचेना. काय करावं मनाची घालमेल सुरू झालेली आहे. मुनिवरांना मान देऊनी उठले रघुवीर असे पाहुनी. आणि ते श्यामल सुंदर पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्न कीळ फाकती प्रभा. ते माझे प्रभू. आणि एकदम राजवंशाच्या चालीने हळूहळू धनुष्याजवळ गेले. त्यांना बघताच सीता माता मनोमन म्हणाल्या आई यांच्या हातूनच धनुष्य तुटू दे, दुसऱ्यांच्या हातून नको तुटू दे. त्यांनी धनुष्य उचलला. दोरी लावायला गेले. काढकन धनुष्याचे 2 तुकडे झाले. मनासारखे येता जुळूनी. मनासारखं झालेलं आहे. हातामध्ये धवल फुलांची माला घेऊन लाजली सीता स्वयंवराला. पाहुनी रघुनंदन सा. पाहुनी रघुनंदन. आणि
हळूहळू प्रवेश करतो आणि मनामध्ये अहंकार झाला. माझ्या मनाप्रमाणे झालं, मला जसा पती पाहिजे होता तसाच मिळाला नाही का? लग्न व्यवस्था काय सुंदर होते, आता खूप छान आहे. आमच्याकडे नुसतं लग्न जरी जमलं ना तरी रात्री 2 वाजेपर्यंत नवरदेव नवरी लग्न बी झालेलं नाही राहत बरं का. 2 वाजेपर्यंत रात्री मोबाईलवर आमच्याकडे बोलतात. तिकडे नसेल तसं. ते काय बोलतात माहिती का तुम्हाला? तुम्हाला खरं सांगू का? तो तिकडून म्हणतो देवाची ये द्वारी उभा क्षण घरी. मग ही मुलगी इकडून फोन मधून म्हणते तेने मुक्तीचारी 2 वाजेपर्यंत एवढ्याशा चिकोटीमध्ये तो मोबाईल घालून घेतात 2-2 वाजेपर्यंत. अरे अरे आणि आता तर नवीनच निघालेले 2-2 लग्न होतात. वैदिक लग्न आणि आणखी एक वेगळं लग्न. वैदिक लग्न आणि माझा एक मुलगा डॉक्टर आहे, त्याचं लग्नच नाही होत आहे. गोष्ट मोठी कठीण आहे. त्याचं लग्नच होत नाही. एका पुरोहिताने आमच्या घरी बरोबर पाहिलं, हे पैशावाल्याचं घर आहे. आमच्या बाईला बरोबर त्यांनी पटवलं, बाटलीमध्ये बरोबर उतरवलं. म्हणले ताई ह्या मुलाचं लग्न का होत नाही? याला काळ सर्पयोग आणि पितृदोष आहे. त्याची पूजा केल्याशिवाय याचे दोष जाणार. पैसे किती लागतील? नाही म्हणले तसे तुम्ही 51,000 घेतो, पण तुम्ही लोक सज्जन आहे म्हणून 10,000 कमी द्या. आम्हा लोकांना सर्व लोक किंमत देतात, पण गरीब आहे किंमत मला तर बिलकुल देत नाही. तिथं म्हणते असं काय बोर्ड आहे बनला तू? पाय कशी बाकीचे कीर्तनकार पैसे कमवतात आणि तू मेला घरातले पैसे घेऊन जातो. जी गाय दूध देते तिला चारा टाकेल? चारा टाकेल का? मी काहीच देत नाही ना. हे बाकीच्यांच्या तर कोणाची 15,000ची, कोणाची 20,000ची, 40,000ची नाही का. एका रामायणकाराला मी फोन केला, रामायण करायचंय. तो म्हणे 1 वेळेचं करायचं का 2 वेळेचं? म्हटलं असा कोणता प्रकार असतो? नाही म्हणे 1 वेळेला जर कराल तर 3 लाख रुपये आणि 2 वेळेला कराल तर 5 लाख. रामायण त्यागाचं आहे रामायण. शिवाय मला राहण्याची व्यवस्था असं तसं आणखी ते संगीत बिंगीत सगळं पाहिजे. पूर्वी ते आमोशा मागायचे बिचारे काही लोक, माहितीये का तुम्हाला? आता मागत नाही बरं ते का? हेच भागवताचे डबडे घेऊन हेच आमोशा मागतायत. विठ्ठल सप्तधान्य, कृष्णाचं लग्न, रामाचं लग्न. मी सांगतो ना यांच्या गोड नसा तोडल्या पाहिजे हराम. यांच्या बापाची ठेवी तिथे सप्त. त्या लोकांना लाज वाटली, त्यांनी मागणं बंद करून दिलं. पण हे बरं मागतात तर मागतात त्याच गावात विकतात. किती निश्चय धंदा आहे. ही अमेरिकेतली गोष्ट आहे, आपल्या भारतातली हे आरामखोर तिकडे पैदा झालेले, इथले नाही. त्याने सांगितलं 30,000 रुपये घे. मग काय बाई फार गोड बोलायची, मला गावरानी तुपाचा शिरा बिरा असं तसं. मी म्हटलं जरा चुकीचंच वातावरण, आपण काहीतरी झालं. ते म्हणे हे बघा तुम्हाला एक सांगू का, आपल्या त्या डॉक्टरचं लग्न होत नाही. म्हटलं मग? नाही ते दादा भेटले मला, पुरोहित दादा. त्यांनी सांगितलं की जर का त्याची पूजा केली, याशी त्याला दोष आहेत ते जर केले तर त्याचं लग्न होऊन जाईल. म्हणलं असं का? आणि त्याचा 40 वर्षाचा कुवारा फिरतो, त्याची पूजा कोण करतो? त्या पुरोहिताचा 40 वर्षाचा पोरगा कुवारा फिरतो आणि तो लोकांच्या पोरांची पूजा करतो. विठ्ठल आपण चाललो कुठे? किती लोकांच्या विचित्र भावना होऊन चाललेल्या आहे. लग्न म्हणजे विचित्रच आहे, एकदम प्रकार विचित्र होऊन चालले. आणि अहंकार निर्माण झाला हातामध्ये आणि भगवंताला तेच सहन होत नाही. देवाला अहंकार नाही चालत, भाव चालतो, प्रेम चालतो. परमार्थाच्या बुडाशी भाव पाहिजे. थोर प्रेमाचा भूकेला, थोर प्रेमाचा भूकेला, थोर प्रेमाचा भूकेला.
हाती दुष्काळ दयाला प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला हा दुष्काळ आहे. आणि ओळखलं की सीतेच्या अंतःकरणामध्ये अहंकार निर्माण झालेला आहे. हातामध्ये माळा घेऊन आल्या आणि प्रभूंच्या गळ्यात टाकणार तो प्रभू उंच झाले. लोकांना काही तिथे दिसत नव्हतं. देवाचा मार असा आहे ना मंडळी, तो काही उमटू देत नाही. कालपर्यंत चांगला होता ना आजच तंगड धरून चालायला लागला तो. तेल चोळ काही चोळ काही चोळ. केव्हा काय करून टाकेल तो याचा नियम नाही. आणि उंच झाले. परत त्यांनी हातात माळा खाली केल्या, खाली मान केली, पुन्हा प्रभू